महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे। वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीच्या वतीने बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी सोलापुरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भव्य मोर्चाचे आयोजन करून हा मोर्चा जिल्हा परिषद पूनम गेट येथे सभेमध्ये रूपांतरित होऊन संपन्न झाला। सदर मोर्चात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहर अध्यक्ष प्रशांत गुणेवार, शहर महासचिव विनोद इंगळे, अनिरुद्ध वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, नागसेन माने, आशाबाई शिवशरण, आतिश बनसोडे आदी बौद्ध समाजातील बौद्ध बांधव उपस्थित होते। सदर मोर्चामध्ये पंचशील ध्वज हे प्रामुख्याने मोर्चाचे आकर्षण केंद्र दिसत होते। एक सर्वसाधारण तुम्ही सगळीकडे जर बघत असाल तर त्या याच्यामध्ये प्रत्येक देवस्थानाच्या त्यांच्या देवस्थानामध्ये त्यांचे पुजारी आहेत। मग जो सम्राट अशोकाने बांधलेला होता बुद्धविहार, त्या याच्यामध्ये तुम्ही बौद्धांच्या ताब्यात का नाही देत? तो कायदा, त्या कायद्यामध्ये 4 हिंदूंचे पुजारी, 4 बौद्धांचे पुजारी आणि 1 कलेक्टर जो हिंदूच असला पाहिजे असा तो नियम आहे। तो तात्काळ रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये तो बुद्धविहार मिळावा, एवढंच आमची हे मागणी आहे। याच्यानंतर आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे आंदोलन जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होईल। बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते पूनम गेट या ठिकाणी आहे। तर या मोर्चामधून आम्ही या सरकारला फक्त हेच सांगू शकतो की बुद्धगया येथे जे महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। तर तसं जर झालंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी या सरकारला जाहीरपणे इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये हे जे स्वरूप इतकं भयंकर असेल की आम्ही झेलभरो आंदोलन देखील करू। शांती हीच आमची क्रांती असेल, एवढीच या ठिकाणी मी या सरकारला आव्हान करतो आणि इथं थांबतो। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सोलापूर, त्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा सोलापूर यांच्या वतीने आणि सोबतच तमाम बौद्धांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि पुन्हा एकदा शासनाला जाग येण्यासाठी आणि पुन्हा त्यांना विदित करण्यासाठी की तमाम बौद्धांचं हे मागणी आपण योग्य पद्धतीने मान्य करावी। आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा भिकून म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली या बुद्धविहाराचं नियोजन व्हावं, त्याबरोबरच ब्राह्मणी आधिपत्याखालून हे विहार मुक्त करावं, या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये हे भव्य असं आंदोलन होत आहे। तेव्हा शासनाने जागं व्हावं।